ऍक्शन फास्ट न्यूज मध्ये आपले स्वागत। पाईपलाईन तो दहशत नाक्यापर्यंत जाणारा तो लाईन आहे, पण या ठिकाणी रोडच्या मधोमध त्या लोकांनी एवढी मोठी पाईपलाईन टाकलेली आहे आणि महानगरपालिकेने जे टेंडर दिलेले आहे पाणी पुरवठा विभागने, तर तो रोड जसं तर तसं दुरुस्त करून परत पाईप टाकल्यानंतर तसं द्यायचं होतं। आणि आपला राष्ट्रीय महामार्ग आता रोड बनवायचं काम व्यवस्थित चालू आहे। पावसाळा नाही आहे, पावसाचा वेळ असून सुद्धा पावसाने आम्हाला खूप मोठी संधी दिली आहे या ठिकाणी रस्त्याचं काम चालू करण्यासाठी, परंतु त्याला बघता राष्ट्रीय महामार्ग काम चालू ठेवलेलं आहे, काम रात्र काम चालू ठेवलेलं आहे सीसी रोडचं। पण या ठिकाणी महानगरपालिकेने जे ठेकेदार इगल आणि महानगरपालिकेचे यांच्या मला वाटते काहीतरी साठगाठ दिसून येत आहे, कारण या ठिकाणी एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत, कारण तो पाईप टाकल्यानंतर रस्ता पुरा खड्डित झालेला धसलेला आहे। बाईकवाले वगैरे हे सर्व अपघातमध्ये ऍक्सिडेंट व्हायला लागलेत। याला जबाबदार मीरा भाईंदर महानगरपालिका आहे आणि इगल कन्स्ट्रक्शन आहे। ज्याचाही अपघात झालं, ज्याचे ऍक्सिडेंट झाले, त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा। नाही तर आम्हाला मी 8 दिवसाचा वेळ देतोय, 8 दिवसामध्ये जर व्यवस्थित केलं नाही तर मी रस्त्यावर उतरणार पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने। नमस्कार, नाव आहे उत्तमराव नाईक। ॲक्शन फास्ट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, काश्मीरापासून तर संजार कंपनीपर्यंत हा जो रस्त्याची दुरावस्था आहे सध्या। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी फार मोठा ॲक्सिडेंट होता, वाचले लोकांचे जीव जाता वाचले। आता महानगरपालिका आणि वॉटर सप्लायवाले आणि राष्ट्रीय महामार्गावाले कोणी कोणाच्या घरामध्ये हात टाकायचा हा त्यांचा प्रश्न, नागरिकांना या ठिकाणी सुविधा पाहिजे। नॅशनल हायवेवाल्यांनी यांना खोदाची परवानगी दिलेली आहे, सुरुवातीला यांनी परवानगी दिली असेल ना, बिना परवानगीची यांनी खूप काम केलेलं नाही आहे। नॅशनल राष्ट्रीय महामार्गवाला पाण्याच्या विभागावर टाकतो आणि पाणीवाला त्या बांधकाम विभागावर टाकतो, असं चालणार नाही। नागरिकांना इथे सुविधा पाहिजे। आम्हाला तिन्ही डिपार्टमेंटवर माझं ऑब्जेक्शन आहे, यांनी संगनमत करून ह्या सगळ्या गोष्टी एक पाण्यावाल्यांचा डिपार्टमेंट आहे, पाटील म्हणून आहे त्या ठिकाणी, त्याच्यानंतर बांधकाम विभागवाले आहेत आणि हे नॅशनल हायवेवाले अथॉरिटीवाले, या तिघांचीही जबाबदारी आहे नागरिकांना सुविधा देणे। कोणाचे उत्तमराव नाईक, पीपल लिबरल पार्टीचा महासचिव आहे।